शेवयांची खीर सगळ्यांना आवडते. झटपट अशी ही खीर आहे आणि खायला खूप छान लागते. कोणी पाहुणे येणार असणार किंवा आपल्याला कधी गोड खायचं असेल तर आपण शेवयांची खीर करतो. या घरी बनवलेल्या शेवया आहे. आपण 1 चमचा तूप घेतलेलं आहे, मोठ्या चमच्याने 1 चमचा. त्यामध्ये थोडेसे बदाम आणि काजू आपण फ्राय करून घेणार आहे, थोडेसे तळून घेणार आहे. ते वेगळे करून घ्यायचे आणि आपल्या 50 ग्रॅम शेवया आम्ही मोजून घेतलेल्या या 50 ग्रॅम आहेत आणि या शेवया आता आपण छान खरपूस भाजून घ्यायच्या आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवया छान भाजून घेणं. जितक्या छान खरपूस न जळू देता म्हणजे न लागू देता जितक्या छान भाजल्या जातील तितकी आपली शेवयांची खीर मस्त होणार. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण हळूहळू मंद आचेवर भाजायचं आहे, म्हणजे कुठलीही घाई न करता हळूहळू आपल्याला भाजत राहायचं आहे. आपल्याला याचा रंग बदलताना दिसेल. पहिल्या पांढऱ्या शुभ्र शेवया होत्या, आता हळूहळू त्या गोल्डन कलरकडे जायला लागलेल्या आहे, पण पूर्ण भाजल्या गेलेल्या नाही आहे. तर आपण यांना हळूहळू करत भाजून घेतो आहे. सगळ्या बाजूने आपण त्यांना लागलेलं आहे ते काढून घेतो आहे शेवया आणि छान भाजून झाल्यावर अशा गोल्डन कलरच्या दिसतात. मग यामध्ये आपण दूध घातलेलं आहे 250 ml to 50 ml आणि यावर लीड ठेवून दिलेलं आहे. आपण दुधाच्या ऐवजी पाणीसुद्धा घालू शकतो आणि पाण्यानेसुद्धा आपण या शेवयांना शिजवू शकतो. जसं जसं दूध कमी होतं आहे मी थोडं थोडं घालते. टोटल आपल्याला अर्धा लिटर दूध लागलेलं आहे. छान शेवया शिजल्यानंतरच त्यामध्ये आपण साखर घातलेली आहे. मोठ्या चमच्याने 6 ते 7 चमचे. गोड जास्त आवडत असल्यास आपण जास्त पण घालू शकतो. आणि मग मघाशी जे आपण ड्रायफ्रूट तळून घेतले होते ते घातलेले आहे. एक व्यवस्थित पूर्ण उकळी आल्यानंतरच आपण यामध्ये साखर घातलेली आहे आणि ड्रायफ्रूट घातलेले आहे. आता पहा पुन्हा छान उकळी आलेली आहे. मी बाजूचं सगळं लागलेलं काढून घेणार आणि चेक करते की शेवया सगळ्या नीट शिजल्या आहेत ना. तर तुम्ही पाहू शकता की सगळ्या शेवया शिजलेल्या दिसतात आहे. अशा पद्धतीने आपली शेवयांची खीर ऑलमोस्ट झालेली आहे. आता आपण यात इलायची पावडर घालतो आहे. छोट्या चमच्याने 1 चमचा मी यात इलायची पावडर घातलेली आहे. नीट मिक्स करून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा आपण याला एक वाफ येऊ देणार आहे. कढईचं सगळं काढून घ्यायचं. जे दूध आपलं आटलेलं आहे ते सगळं लागलेलं आहे ते आपण काढून घेतलं आणि एक याला उकळी येऊ दिली. म्हणजे इलायची पावडरचा फ्लेवर आपल्या खिरीमध्ये छान मिसळून जाणार. त्याचप्रमाणे आता आपण साईडला अजून एक तयारी करून घेणार आहे. आता आपल्या शेवया तयार झालेल्या आहे, याला बाजूला ठेवून देऊ आणि यामध्ये आता आपण चारोळ्या घालणार आहे. चारोळ्या ऑप्शनल आहे, आवडत असेल तर. आणि त्याचप्रमाणे ड्रायफ्रूटसुद्धा. चारोळ्या आपण भाजून घेणार आहे. तर छोट्याशा कढईमध्ये मी 1 चमचा चारोळ्या घेतलेल्या आणि त्यांना हलकंसं खरपूस भाजते. 1 ते 2 मिनटात छान भाजल्या जातील आणि मग आपण या खिरीमध्ये त्या घालूया आणि आपली खीर तयार. नक्की करून पहा.